भाजपचे गाव चलो अभियान यशस्वी करण्यासाठी जोमाने कामाला लागा असे आवाहन माजी मंत्री भोकर विधानसभा निवडणूक प्रमुख डॉक्टर माधवराव किनवळकर यांनी केले आहे। यावेळी भाजप अर्धापूर तालुका अध्यक्ष डॉक्टर लक्ष्मण इंगोले यांच्या नेतृत्वाखाली सरपंच मारुतराव बुटे यांची ओबीसी मोर्चाच्या तालुका सरचिटणीसपदी निवड करण्यात आली आहे। तसेच ओबीसी मोर्चाच्या तालुका सचिवपदी माजी सरपंच नागोराव बिचकुले यांची निवड करण्यात आली आहे। तर भाजपा तालुका उपाध्यक्षपदी शैलेश लोमटे यांची निवड करून नियुक्तीपत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले। या बैठकीत भाजप निमंत्रित प्रदेश कार्यकारिणी सदस्य बालाजी स्वामी, अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश सदस्य रामराव भालेराव, गाव चलो अभियानाचे जिल्हा संयोजन किशोर पाटील, भाजप तालुका अध्यक्ष डॉक्टर लक्ष्मण इंगोले, गटनेते जिल्हा उपाध्यक्ष बाबूराव लंगडे, अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विलास साबळे, शहराध्यक्ष योगेश हाळदे, ज्येष्ठ नेते बाबूराव हेंद्रे, भाजपाचे दिगंबर कल्याणकर, चिटणीस कृष्णा इंगोले, डॉक्टर जीवन जोशी, तालुक्यातील सर्व आघाड्या पदाधिकारी, मोर्चाचे प्रमुख, सुपरवायझर, शक्ती केंद्र प्रमुख व बूथ प्रमुख उपस्थित होते। महाराष्ट्र वाईब न्यूज प्रतिनिधी सखाराम क्षीरसागर, अर्धापूर, जिल्हा नांदेड। गाव चलो अभियान हे अभियान देशभर 4 फेब्रुवारी ते 11 फेब्रुवारीपर्यंत राबवणार आहे। यामध्ये प्रत्येक गावामध्ये प्रवासी कार्यकर्ता म्हणून पक्षाचा एक जाणता आणि तळमळीचा कार्यकर्ता गावात जाणार आहे। स्वतःचं गाव सोडून दुसऱ्या गावात जाऊन 1000 युनिटला एक कार्यकर्ता जाऊन त्या भागामध्ये 24 तास पूर्ण वेळ पक्षासाठी समर्पण राहून कार्य करणार आहे। गावामध्ये पक्षाची रचना समजून घेणार आहे, काही दुरुस्ती असेल तर दुरुस्ती करणार आहे। केंद्राच्या राज्याच्या ज्या लोकप्रिय योजना आहेत, सामान्य माणसाला लाभ मिळाला आहे त्यांना भेटणार आहे। विविध पक्षाच्या विविध स्तरातील म्हणजे लहान मुलापासून ते वयस्कर माणसापर्यंत विविध जातीच्या विविध धर्माच्या लोकांना भेटून मोदी सरकारचं, फडणवीस साहेबांचं योगदान समजून सांगणार आहे। आणि हे सर्व करत असताना देशात एकाच दिवशी सर्व जाण्याचा संकल्प। देशामध्ये केंद्रीय मंत्री गडकरी साहेबापासून तर राज्याच्या मुख्यमंत्री प्रदेशाध्यक्षापासून कालच जिल्ह्यामध्ये पत्रकार परिषदेतून आदरणीय प्रताप पाटील चिखलीकर साहेबापासून सर्व जिल्हाध्यक्ष, मंडळ कार्यकारिणी गावागावात जाणार आहे। हे करण्याचा उद्देश हा आहे की पक्षाची रचना नीट करावी, लोकांना योजना समजून सांगाव्यात, लोकांना आपलंसं करावं, लोकांच्या गाव पातळीवरच्या समस्या ज्या काय आहेत त्याही समजून घेऊन सत्तेच्या माध्यमातून सोडवण्याचा आणि 2024ला 400 पारचा टप्पा भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला गाठायचा आहे। त्यासाठी हा उपक्रम आम्ही राबवतो।